ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी। काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती होऊच शकत नाही। अकोट नगरपालिकेतील भाजप एमआयएम युतीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय। स्थानिक पातळीवरही ही युती चुकीचीच, ज्यांनी युती केली असेल त्यांच्यावर कारवाई होईल। भाजप एमआयएम युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी हे वक्तव्य केलंय। अंबरनाथ नगर परिषदेत भाजप काँग्रेस युती आहे। भाजपकडून काँग्रेसला आघाडीचा प्रस्ताव देण्यात आलाय। भाजपासोबतच्या युतीवर काँग्रेसने मात्र स्पष्टीकरण दिलेलं आहे। अंबरनाथ नगर परिषदेत भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यानं राजकारण ढवळून निघालंय। दरम्यान युती संदर्भात काँग्रेसने स्पष्टीकरण दिलंय। पहिला प्रस्ताव भाजपने काँग्रेसकडे ठेवला होता। शिवाय शिवसेनेनं गेल्या 25 वर्षात सत्ता असताना जो काही भ्रष्टाचार केलाय तो भ्रष्टाचार संपवण्यासाठी, शहराच्या विकासासाठी आम्ही अंबरनाथ विकास आघाडी या नावानं जिल्हाधिकाऱ्यांकडे गट स्थापन केल्याची माहिती काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली आहे। आता काही इथे ज्यांनी 30 वर्ष सत्ता भोगली यांना थोडा त्रास झालेला आहे काय गोष्टीचा। आता त्यांना युती आठवली। इथे स्थानिक लेवलला अंबरनाथ शहरात भ्रष्टाचार आणि ठेकेदारीशाही विरुद्ध निवडणूक लढली गेली आणि त्याच्यातून भाजपा हा नगराध्यक्ष पद निवडून आला आणि त्यांनी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात, ठेकेदारीच्या विरोधात इथे प्रचार केला होता, त्यांचा मित्रपक्ष असताना देखील। तर आज राज ठाकरे पूर्व उपनगरातील शाखांना भेटी देणार आहेत। राज ठाकरे चेंबूर ते घाटकोपर शाखांना भेटी देणार आहेत। शाखांमध्ये जाऊन उमेदवारांची राज ठाकरे आता भेट घेणार आहेत। महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे आता निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव साईनाथ दुर्गे मनसे कार्यालयात दाखल झालेत। सभेच्या नियोजनासाठी कृष्णकुंज कार्यालयात ते दाखल झालेत। 11 जानेवारीला शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची एकत्र सभा आहे। साईनाथ दुर्गे मनसेची टीम एकत्र बसून नियोजन करणार आहे। तर पुणे महापालिकेच्या प्रचारासाठी अजित पवार मैदानात उतरलेत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोड शो आहे। रोड शो मध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान या रोड शोचा आढावा घेतलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यामध्ये क्रमांक 7 मधून अजितदादा पवार यांच्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने उमेदवार आणि त्याचबरोबर कार्यकर्ते आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि संपूर्ण मतदारसंघातले जे नागरिक आहेत यांच्याशी दादा संवाद साधतायत, त्यांना अभिवादन करतायत। मोठे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि आज 4 ते 5 विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांचा हा रोड शो जाणार आहे आणि मोठे शक्ती प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत आहे। खरं तर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही मुख्य लढत सध्या तरी आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे पुणे महानगरपालिका काबीज करण्यासाठी अजित पवारांनी मोठी शक्ती आणि मोठी ताकद आहे ती पणाला लावल्याचं या ठिकाणी दिसून होतं आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत ते सुद्धा या रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। एकीकडे अजित पवार प्रचारासाठी ऍक्शन मोडवर आलेत, मात्र दुसरीकडे शरद पवारांच्या एकाही नेत्याकडून प्रचार नाहीये। त्यामुळे पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। अजित पवार मैदानात उतरलेत, मात्र सुप्रिया सुळे कुठेतरी गायब आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहे, मात्र दुरावा कायम आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पश्चिम विदर्भ दौऱ्यावर आहेत। महानगरपालिका निवडणुकीसाठी अमरावतीत पहिली जाहीर सभा आहे। जाहीर सभेला नेहरू मैदानात लाडक्या बहिणींनी मोठी गर्दी केली। आमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे अशा आशयाचे यावेळी बॅनर झळकले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विदर्भ दौऱ्यावर आहेत। अमरावतीत त्यांची पहिली जाहीर सभा झाली। जाहीर सभेला लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर तिकडे चंद्रपुरात मंत्री बावनकुळेंची प्रचार सभा पार पडली आहे। बावनकुळेंच्या सभेत बंडखोर उमेदवारांचा गोंधळ पाहायला मिळाला। बावनकुळेंच्या भाषणावेळीच उमेदवार चक्क मंचावर चढला। उमेदवाराला बाहेर नेऊन मारहाण झाल्याची देखील माहिती आहे। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.